हॅलो इंजिनियर्स, आज आपण एक अत्यंत इम्पॉर्टंट आणि फास्ट ग्रोईंग टेक्नॉलॉजी समजून घेणार आहोत. इलेक्ट्रिक व्हेकल्स ईव्ही आणि हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल HEV. हा टॉपिक डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम ईव्ही म्हणजे काय ते समजून घेऊया. इलेक्ट्रिकल व्हेकल ईव्ही म्हणजेच असे व्हेकल जे पूर्णपणे किंवा अंशतः इलेक्ट्रिसिटीवर चालते, फॉसिल फ्युल्स ऐवजी. इलेक्ट्रिक व्हेकल ही नवीन संकल्पना नाही, तिचा इतिहास 19th सेंचुरीपर्यंत जातो. सुरुवातीच्या काळामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्स विकसित झाले होते आणि काही काळ लोकप्रिय देखील झाले होते, पण बॅटरी टेक्नॉलॉजी मर्यादित असल्यामुळे इंटरनल कंबशन इंजिन्स व्हेकल्स बाजारात डोमिनेट झाले. आज लिथियम आयन बॅटरीज, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल सिस्टम्समध्ये झालेल्या प्रगतीमुळे ईव्ही पुन्हा एकदा ट्रान्सपोर्टेशन इंडस्ट्रीमध्ये बदलत आहे. हायब्रिड आणि इलेक्ट्रिक व्हेकलची जी हिस्ट्री आहे, याची जी हायब्रिड व्हेकलची जी संकल्पना आहे ती 1900च्या सुरुवातीला मांडली गेली होती, पण कॉमर्शियल सक्सेस नंतरच्या काळात, विशेषतः 1990च्या नंतर टोयोटा प्रायस सारख्या व्हेकल्समुळे तो दिसून आली. आज एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स आणि फ्युएल एफिशियन्सीमुळे इलेक्ट्रिक व्हेकल आणि हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल जगभरात वेगाने वाढत आहे. इलेक्ट्रिक व्हेकल आणि हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकलचे सोशल आणि एन्व्हायरमेंटल इम्पॉर्टन्स खूप आहे. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड व्हेकल सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. याचे फायदे बघायचे झाले तर झिरो टेलपाईप एमिशन्स. बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये ग्रीन हाऊस गॅस एमिशन कमी होतात, शहरातील एअर पोल्युशन कमी होते, नॉईज पोल्युशन कमी होतो, फॉसिल फ्युल्सवरचा जो डिपेंडन्सी असते ती कमी होते. क्लायमेट चेंज आणि एनर्जी क्रायसिसच्या काळात इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी अत्यंत आवश्यक आहे. इलेक्ट्रिक व्हेकलचे क्लासिफिकेशन बघायचे झाले तर इलेक्ट्रिक व्हेकल्स मुख्यतः 3 विभागामध्ये विभागले जातात. फर्स्ट आहे बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल, पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे, आणि हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल आहे, आणि प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल असे 3 टाइप्स आहेत. हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकलचं आर्किटेक्चर बघायचं झालं तर हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये 2 पॉवर सोर्सेस असतात. एक इंटरनल कंबशन इंजिन ICE आणि दुसरं इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी. हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकलचे मुख्यतः 3 प्रकार आहेत. फर्स्ट आहे सिरीज हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल. या सिस्टममध्ये ICE डायरेक्टली व्हील्स ड्राईव्ह करत नाही. ICE फक्त जनरेटर चालवतो आणि इलेक्ट्रिसिटी तयार करतो. ही इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिक मोटरला जाते आणि मोटर व्हील्सला ड्राईव्ह करते. पॉवर फ्लो याचा बघायचं झालं तर ICE नंतर जनरेटर आणि जनरेटर नंतर इलेक्ट्रिक मोटर, मग शेवटी व्हील्स. हे सिस्टम सिटी ड्रायव्हिंगसाठी खूप एफिशियंट आहे. सेकंड बघायचं झालं तर पॅरलल हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल. या सिस्टममध्ये ICE आणि इलेक्ट्रिक मोटर दोघेही डायरेक्टली व्हील्स ड्राईव्ह करू शकतात. पॉवर फ्लो ICE प्लस इलेक्ट्रिक मोटर डायरेक्टली व्हील्स. हे सिस्टम परफॉर्मन्स आणि एफिशियन्सी दोन्ही इम्प्रूव्ह करते. थर्ड बघायचं झालं तर सिरीज पॅरलल हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल, ज्याला पॉवर स्प्लिट सिस्टम देखील म्हणतात. हे सिरीज आणि पॅरलल दोन्ही सिस्टमचे कॉम्बिनेशन आहे. व्हेकल परिस्थितीनुसार डिफरन्स मोडमध्ये ऑपरेट करते. लो स्पीडवर इलेक्ट्रिक मोड आणि हाय स्पीडवर हायब्रिड मोड वापरला जातो. मॉडर्न हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये इंटेलिजंट कंट्रोल सिस्टम असतो, जो पॉवर फ्लो मॅनेज करतो. तो डिसाईड करतो की इंजन कधी वापरायचा, मोटर कधी वापरायचा आणि बॅटरी कधी चार्ज करायची. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग कधी वापरायचं, यामुळे व्हेकल मॅक्सिमम एफिशियन्सी देतो. इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल्स हे फ्युचर ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहे. हे फक्त टेक्नॉलॉजी नाही तर सस्टेनेबल फ्युचरकडे जाणारं एक मोठं पाऊल आहे. तो थँक्यू इंजिनियर.